नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. चाल काय? चाल ना, मी पण येतो तुझ्यासोबत पाणी भराले. अरे चाल. काय रे लेकरा, तू कुठं जाऊन राहिला? जानकी एकटीच पाणी भरून राहिली ना, तेव्हा मदत करत होती. हा हा हा, आज पाणी भर, उद्या गौऱ्या थाप. पुरुषाची कामे राहते का ही? जानकीची तब्येत बरी नसते ना, केली थोडी मदत तर काय बिघडलं. बाप्पा, बायकोचा तर पुळका येऊन राहिला तुले. तुम्ही कायले काळजी करता? अहो पाणी मी भरते ना. तुम्ही एवढं बोललात तेच लय झालं. हा घे घे, तू चाल बाळा, न्यारी करून घे. 4 दिवसांनी आलं माझं पोरग घरी. जानकी चल तू. आता तुझ्या बायकोला उपाशी नाही ठेवत मी. पाण्याला पाठवायच्या आधी तिला खायला देते. काय ग बाय, खाल्लं ना बाय? खाल्लं ना तू? हो. काय जा ना बाई, तू पाण्याला उशीर होऊन राहिला ना. धुनी नेऊन ठेवली, भांडी आहेत, अजून स्वयंपाक करायचं बाकी आहे. जाय. त्या व्यवकुमा शेटकडे पाण्याचा एक फेरा टाकून ये जो. अगं पण आई, करायला लागते ना. गरीबाचे हात कर्जाच्या दगडाखाली दबलेले राहते. आणि त्या व्यंकोबा शेटजीचा नियमच आहे ना, ज्यानं त्याच्याकडनं कर्ज घेतलंय त्या प्रत्येक घरातून रोज सकाळी पाण्याचा एक फेरा त्याच्या वाड्यावर पोचवायचा. आणि अडचणीने आपण पण त्याच्याकडनं कर्ज घेतलं, डोसक्यावर कर्जाचा बोजा वाढला का ताटमान राहत नाही, ती झुकते. तू जाय ना माय, उशीर होऊन राहिला ना. तू चाल चाल. पाया पडतो जी सावकार. नमस्कार कर आधी. मालक याला कायले घेऊन आला बे मरतुकड्या. मले व्याजाचे पैसे लागत ना. सावकार ओने शेत झालं जे घरी खायला अन्न नाही पोरांना. बरबाद झालं माणूस, बरबाद झालं सावकार, बरबाद झालं. अबे तर तू तुझ्या बायका पोरांसकट विष पिऊन मरत काऊन नाही बे पुढ्या. पांड्या, मले व्याज पाहिजे. भाऊजी भाऊजी. हे पांड्या, याला घाल ना बे चुलीत. अरे जानकी यायची वेळ झाली ना बाबा. आता फक्त जानकी. समधी तयारी केली ना पांड्या?
हा भाऊजी ए, चल 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 गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. अबे ओ भैतळा सनगंधगड सोडला आणि टणकन बसला ना अबे माझ्या बोडक्यात. अयो कुठलं का भाम हा टक्कुरा. हा कुठं पाहिजे कुठे गुल्लड चालवतोय बे भैतळा. देवळातली घंटा वाजती तसं वाजलं ना टणकन. आणि मातीरा कुठून आली बे. मातीरा कुठून आली. माहेवाली जानकी कुठे कुठे माहेवाली जानकी. बापा जानकी पळाली ती. तू खालता उतार म्हसण्या बिन बुडाचा पेंड्या चिंदी चोर कानपट्टी शेकतो तू आली रायपट रेमटवी रापकान. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. जवा पाव तवा आडवा खायला येते मले. काऊन शनी सारखा माया मागे लागला बाबा. गण गण गणात भूते गण गण गणात भूते अरे गण गण गणात भूते गण गण गणात भूते. तुला फेकासाठी आणली का. कायले फेकली. नाही तुला फेकासाठी आणलं मी. बापाचा माल वाटला का तुया. बाय या तुया टिवल्या बावल्या मी खपवून येणार नाही सांगून ठेवतो. अरे बाबा आजच्या दिवशी माझा नेम राहते. शंभू महादेवाची पूजा केल्यावर गोर गरीब आले गरजवंताले मी कापड दान करतो. तुला खेळाची वस्तू वाटली. मी करून काय तो रंगीर बाबा. ज्याचं त्याले जवा जवा भेटायला पाहिजे त्याच्या जवळ ते जाते. गण गण गणात भूते. कायले असं पद्ध बोलते का. सरका सरका बोल ना. अरे बाबा गोर गरीब आले गरजवंताले वस्त्रदान करतो ना मी. मग तुझं वस्त्र सत्कारणी लागलं ना भाऊ. तुही पूजा सुफळ झाल्या जमा झाली ना. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. तू हा पोरगा घरी आला ना. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. कायले मला खिजवून राहिला का तू. तुले एक सांगतो. वारा मुठीत ठेवणारा पाहिला. सूर्याची किरण पिशवीत भरणारा पाहिला. पाण्याच्या प्रवाहाले दोरीनं बांधणारा पाहिलं ना.
की मले कौतुक वाटत भाऊ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे आयुष्यात कधी सारखा बोलशील का? आता तू तुझ्या पोराच्या शरीराले डांबून ठेवशील, त्याचे हातपाय बांधशील, पण मनाचं काय, विचारांचं काय, कल्पनेचं काय गड्या, त्याला कुठे आणि कसा बांधशील? एका आचमनात नदी प्यायले चालला बावा. गण गण गणात बोते. पुढ्या मी माया पोराले माया मुठीत ठेवीन. देवा, बंकट या खुळ्याच्या नादी लागला तर आयुष्याचं शेण होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे घ्या, घ्या ना. तुम्हाला आवडतेत ना, म्हणून सुक्या मेव्याचे लाडू बनवलेले. महादेवाला नवस बोलली होती ना मी, तुम्ही घरी आलात की नैवेद्य दाखवीन म्हणून. बाप्पा हस्त कायले? नवस बोलायचं होतं तुला तर माया नवऱ्याची आणि शंभू महादेवाची भेट होऊ दे, असं नवस बोलायचं ना. असा नवस कायले बोलेन मी? तो खुळा बुवा तुम्हाला वश करून घेऊन गेला तर मी का करू? बाप्पा, त्याईले संगती न्यायचं असता तर कधीच नेलं असतं ना, थांबले असते का ते? पण मला खात्री आहे हा शंभू महादेव मला भेटणार. इथेच आहेत ना ते शेगावात. बाप्पा, म्हणजे आमच्या मानेवर लटकती तलवार आहेच का? तसं काही नाही, तुला अजून त्याची प्रचिती आली नाही ना, म्हणून भ्या वाटते. बरं, एक काम कर, डोळे बंद कर आणि मी जसं म्हणतो तसे शब्द उच्चार कर. बघ वेगळी अनुभूती येते की नाही. हात जोड आणि डोळे बंद कर. बाप्पा, असं काऊन पाहून राहिली? बंद कर ना डोळे, हात जोड, म्हण गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाप्पा, मला नाही म्हणायचं. काऊन? काय झालं? मला शांती भेटते ना. त्या खुळ्या बुवापासून तुम्हाला दूर नेता नेता मीच त्यात अडकायले नको. शंभू महादेवाचं नाव घेते ना, तिथलं पुरे. काय नाव कोणतं बी घे, देव एकच आहे ना. हे कसं सांगू तुले? शंभू महादेवा, हा प्रसाद मी तुम्हाला मा हातानं खाऊ घालन. घ्या जी. जसा गुळ अन गोडवा एक रूप आहे, ज्योत अन प्रकाश एक रूप आहे, तसा देव अन भक्त भी एक रूप आहे. पण काही गोष्टी समजायला ये लागते ना बंकट. जसं तुला हे समजायला ये लागून राहिला की तुही आणि माई भेट होत काऊन नाही. जन्म अन मृत्यू, दिवस अन रात्र, पावसाळा उन्हाळा, प्रत्येकाची येळ ठरलेली असते. प्रचितीची येळ पण प्राक्तनानं ठरवलेली असते ना भाऊ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण थांबा दाखलं मालक, माफ करा जी, पण आम्ही हुकमाचं ताबेदार जी. छोटे मालक, तुम्हाला घराबाहेर पडाय मनाई आहे जी. मोठे मालक आम्हाला नोकरीवरून काढतील. गरीबाच्या पोटावर पाय नका आणू जी, हात जोडतो.
चौकी पहारे लावले मायावर शंभो महादेवा. पण महादेवा, कोणाले दुखून मला तुमच्या भेटीला यायचं नाही. माझ्या शरीराले बाबूजी अडवतील, मला कोंडून ठेवतील, पण माझ्या मनाले कसं थांबवू शकतील? मनानं मी शंभो महादेवाच्या चरणाशीच आहे ना. गण गण गणांत बहुते. पप्पा, काय झालं जानकी? तू अशी कावरी बावरी घाबरलेली काय नाही दिसते. काय नाही कसं धापा तर टाकूच राहिली ना तू. आणि तू तू अशी ओली कशी झाली? अगं बोल काहीतरी जानकी, काळजी वाटते ना मला. हा बोल. काहीतरी बोल जानकी, नाही तर मला कळणार कसं? शिकारीला टपलेली लाडकीसारखी नजर आहे त्याची. अंगावर घाण पडल्यासारखी नजर फिरते. मला किळस येते हो त्याची. त्या व्यंकोबा सावकाराची लंपटच आहे तो. मजबुरी म्हणून जा लागते. पाण्याचं माठ घेऊन त्याच्या वाड्यापर्यंत पोहोचलो. आणि समोर त्या पप्पा, काय सांगून राहिली तू जानकी? जिबेले लगाम लाव पोरी. व्यंकोबा सारख्या भल्या आणि सज्जन माणसावर नको ते आरोप करायला लाज नाही वाटत तुले? असं कायले बोलते आई? अवस्था तरी पाहिजे जानकीची, तिचं म्हणणं ऐकून तरी घे. भैताडे नाही, व्यंकोबा श्रीमंत सावकार आहे. तो असा कायले वागन? हिलेच काम करायची नसतात म्हणून कारण शोधत राहते ही. बाप्पा, अगं सगळी तर कामं करते ना ती, आणि ती खोटं कायले बोलल? मग मी खोटं बोलून राहिली का? नाही म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. तू बाई घरात राहत होता का? बाहेर भटकत होता तू? तिचे रंगढंग अजून ठाऊक नाही तुले. मोठी काम चुकार आहे ही. आई अगं, तू जाय, बाहेर जाय. गवताच्या पेंड्या आल्यात, पाहून घ्यायचो. जाय. अगं पण अरे जाय ना, जाय. लई चुरू चुरू बोलून राहिली ग. सांडशीत धरून तू जीबच बाहेर काढीन. काम चुकार मेली. व्यंकोबा शेठ बद्दल वाईट बोलते. अगं टवळे, त्यांचं कर्ज कोण फेडेल? तू बाप. भिजून आली ना, आता ओल्या कपड्यातच राय. माय बो, बाप्पा, तू हे कपडे तर सुकलेलेच आहेत. माय वो, मोठी वस्तादच आहे ग तू. अगं काळ तोंडे, तू भिजलीच नाही, मग काय ले बोंबा मारत होती? खोटं बोलते तू. नाही सासूबाई, मी खोटं नाही बोलत. अगं जीभ झाडेल तुई. बाप्पा, काम करायला नको तुले. थांब, रामचंद्रालेच सांगते. त्याला पण कळू दे कशी सरड्यावानी रंग बदलते तू. सासूबाई, मी खरं सांग. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, व्यंकोबा शेठची नाराजी ओढावली ना, तर रामचंद्र काय, त्याचा बाप पण तुले मायापासून वाचवू शकणार नाही.
चांगली कांटेच तुले मग. सासूबाई सासूबाई ऐका ना सासूबाई. असं कसं झालं? माय कपडे कसे सुकले? आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.